आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सांगलीतील मिरजेत रजपूत आणि भोरे या दोन कोयता गँगनी चांगलाच धुमाकूळ घातला होता। यावेळी रजपूत टोळीनं भोरे टोळीतील एकावर कोयत्यानं हल्ला केला होता, तर याचा वचपा काढण्यासाठी भोरे टोळी रजपूत टोळीतील एका गुन्हेगाराच्या घरावर हल्ला करीत त्यांनी 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली होती। या टोळीचा बीमोड करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। यानंतर आता मिरज शहर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। पोलिसांनी मिरज शहरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या दुचाकी जप्त करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। तसेच शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात आलेली आहे। रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे आणि खुल्या जागेत दारू पिणाऱ्यांवर सुद्धा आता थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, SDPO मिरज। सध्या मिरज उपविभाग तसेच मिरज उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन्स येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रकारच्या पेट्रोलिंगमध्ये गस्तीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग, निर्भया पथकाचं पेट्रोलिंग, रात्रगस्त तसेच संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग हे आम्ही वाढवलेलं आहे। त्या माध्यमातून विविध कारवाया आम्ही करत आहोत। विशेषतः आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, त्यामध्ये ईव्ह टीझिंगसारखे प्रकार होऊ नयेत याकरिता, तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण वेगवेगळ्या चौकामध्ये काही स्पॉट्सवर हुल्लडबाजी करणारे, थांबून राहणारे लोक, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे लोक, त्याच पद्धतीने काही डार्क स्पॉट्स आम्ही शहरातील आणि परिसरातील आयडेंटिफाय केलेले आहेत, जिथे काही नशापाणी करत विनाकारण काही समाजकंटक मुलं काही थांबलेले असतात। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करून कारवाई करत आहोत। त्यामध्ये मोटर वाहन कायद्या अन्वये आम्ही कारवाई करत आहोत। तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय दंडविधान याच्यासुद्धा वेगळ्या सेक्शनखाली आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे आणि या कारवाईमध्ये तशीच तीव्र वाढ होत राहणार आहे। सर्व समाजातील नागरिकांना एक आवाहन, आमच्या परिसरातील नागरिकांना एक आवाहन सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे की अशा प्रकारची कुठलीही काही अडचण असेल, जर कुठे ईव्ह टीझिंगसारखा प्रकार होत असेल, कुठे काही नशापानी करणारे मुलं जर कुठे थांबून असतील, तर तुम्ही थेट 112 नंबरवर कॉल करून आम्हाला सांगू शकता। शहर पोलीस स्टेशन इथे कॉल करून सांगू शकता किंवा 74 100 100 89 हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे। इथे सुद्धा आपण अशी काही जेन्युइन तक्रार असेल तर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता। त्याची योग्य ती तातडीने कारवाई करण्यात येईल। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।